शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। मनपा प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर अंतर्गत सर्व मनपा खाजगी प्राथमिक शाळेतील पात्र शिक्षकांचे गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी तसेच शाळेचे उपक्रमशील शाळा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा। उपायुक्त तैमूर मुलाणी। सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षीही माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या निर्देशानुसार शिक्षक दिन कार्यक्रमाचे यथावकाश नियोजन करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने आज उपायुक्त यांच्या कार्यालयात उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या समेत शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, पर्यवेक्षक भगवान मुंडे, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी, प्राथमिक शिक्षक संघाचे दत्तात्रय चौगुले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक मागासवर्गीय शिक्षक संघाचे NM गोसावी, अमोल भोसले, मनपा शिक्षक संघाचे फैयाज शेख, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे सचिव विश्वजित माणिकशेट्टी, राज्य शिक्षक सेनेचे मुरलीधर कडलासकर, शिक्षक सेनेचे भारत गुणापुरे, युवक शिक्षक कर्मचारी संघाचे सोमेश्वर याबाजी, शिक्षक भारती संघटनेचे विजयकुमार गुंड, देवदत्त मेटकरी, प्राथमिक उर्दू टीचर्स फेडरेशनचे फजल अहमद शेख आदी शिक्षक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीमध्ये एक समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे। गुणवंत शिक्षक म्हणून निवड झालेल्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे। तरी आपल्या शाळेचा उपक्रमशील शाळा पुरस्कारासाठी प्रस्ताव व आपल्या शाळेतील ज्या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवायचे आहेत त्यांचे प्रस्ताव मुख्याध्यापकांच्या स्वयंस्पष्ट शिफारस, फोटो व आवश्यक कागदपत्रासह विहित कालावधीत संबंधित शाळेतील पर्यवेक्षक यांच्याकडे सादर करावेत। यावर्षी एकूण 9 गुणवंत शिक्षक पुरस्कार व 2 उपक्रमशील शाळा पुरस्कार देण्यात येणार आहेत। सदर प्रस्ताव सादर करताना खालील सूचनांचे पालन व खात्री करूनच प्रस्ताव सादर करावेत। ज्या शिक्षकांचा प्रस्ताव सादर करावयाचे आहेत त्यांची सेवा 10 वर्षे झालेली असावी। सदर शिक्षक महानगरपालिका मनपा खाजगी मान्यताप्राप्त शाळेतील मान्य पदावर सेवेत असावे। शिक्षकांना यापूर्वी या कार्यालयाकडून आदर्श गुणवंत शिक्षक म्हणून निवड झालेली नसावी। प्रस्ताव दिलेल्या शिक्षकावर कोणत्याही प्रकारची शिक्षा अथवा गुन्हा नसावा। प्रस्ताव दाखल करणाऱ्या शाळेला RT 2009 अंतर्गत मान्यता असावी। शाळेची कोणतीही प्रशासकीय चौकशी सुरू नसावी। शाळेचे किंवा शिक्षकांचे प्रस्ताव हे शाळा व्यवस्थापन समितीची शिफारस घेऊनच पाठवावेत, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केलेले आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।